कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रायगड जिल्ह्यातील पोलादपूर महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटात काळजाचा थरकाप उडवणारा भीषण अपघात झाला। दाभे टोकाजवळ काळ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी तब्बल 1500 फूट खोल दरीत कोसळून चालकासह साताऱ्यातील 8 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे। मिळालेल्या माहितीनुसार सातारा जिल्ह्यातील आसगाव, मरडे आणि आझादपूर येथील पर्यटक कोकणातील बीचवरून फिरून परतत होते। परतीच्या प्रवासात मध्यरात्रीच्या सुमारास आंबेनळी घाटातील धोकादायक वळणावर चालकाचं नियंत्रण सुटलं आणि स्कॉर्पिओ थेट खोल दरीत कोसळली। दरी अत्यंत खोल असल्यामुळे प्रशासनाने ड्रोन कॅमेऱ्याच्या साहाय्याने गाडीचा शोध घेतला। घटनेची माहिती मिळताच पोलादपूर पोलीस, महामार्ग पोलीस, तहसीलदार, प्रतापगड रेस्क्यू टीम, महाबळेश्वर ट्रॅकर्स आणि महाडची सीस्केप रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली। आतापर्यंत 5 मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं असून उर्वरित मृतदेह बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। सर्व मृतदेह पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आलेत। या भीषण दुर्घटनेमुळे सातारा जिल्ह्यातील आसगाव, मरडे आणि आझादपूर परिसरात शोककळा पसरली आहे। काय सांगाल, नेमका काय अपघात आहे मॅडम? आपण अपघात स्थळाजवळ आहात, नेमकी घटना काय आहे, कशा पद्धतीचा हा अपघात राहिलेला आहे? हा अपघात जो आहे महाबळेश्वर पोलादपूर रोडवर आंबेनळी घाटात हा अपघात झालेला आहे। या स्पॉटवर एक स्कॉर्पिओ गाडी काल पहाटे म्हणजे शनिवारी उशिरा रात्री किंवा रविवारी पहाटे घाटात खाली गेलेली आहे दरीत। तर त्या गाडीमध्ये एकूण 8 जण होते, मुलंच होती, सगळी तरुण मुलं होती आणि त्या मुलांनी बीचवर एन्जॉय केल्यानंतर परतीच्या प्रवासावर हा अपघात झालेला आहे। गाडी स्पीडमध्ये होती, टर्न लक्षात आलेला नसणार आहे असा एक आमचा प्राथमिक अंदाज आहे। त्या 8 जणांच्यापैकी 2 जणांच्या डेड बॉडीज या स्पॉटवरून रेस्क्यू टीमने वरती आणलेल्या आहेत। बाकीच्या 6 बॉडीज ज्या आहेत त्या दरीतून बाहेर काढण्याचं काम चालू आहे। तरी काय अडथळे येत आहेत काढण्यासाठी येणारे अडथळे म्हणजे दरी जी आहे ती खूप खोल दरी आहे आणि 200 फूट जवळजवळ खाली गाडी गेलेली आहे। वरून पाहिल्यानंतर ते दिसत पण नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक मोबाईल चालू होता, त्याच्यावरूनच त्यांचं लोकेशन मिळालं आणि बाकीचे जे आहेत मधमाशांचं मोहळ वगैरे जो आहे त्याच्यामुळं खाली अजून त्या बॉडीज बाहेर काढणं तो अडथळा येतोय। इथं सध्या कुणी भेट दिली? आता इथंपर्यंत भेट देणारे आमचे महामार्गचे SP काकडे सर आले होते, मी स्वतः आलेले आहे, बाकीचे लोकल तहसीलदार, DYSP, लोकल पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी, पोलीस निरीक्षक आणि आमची टीम महामार्ग सुरक्षा पथकची PSI रामेश्वर ढाकणे, PI भरत शेंडगे या सर्वांनी भेट दिलेली आहे।